Go. पॅलेस्टाईनमधील निष्पाप बळी पडलेल्या नागरिकांच्या समर्थनार्थ प्रार्थना करण्यासाठी नागरिक आले एकत्र. इस्रायलकडून पॅलेस्टाईनवर सुरू असलेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आणि या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांसाठी प्रार्थना करण्याकरिता ठाण्यातील राबोडी येथील सुन्नी इमात ए इस्लाही, जमात ए इत्तेहादत, मुस्लिम फाउंडेशन, कादरिया मस्जिद ट्रस्ट, बापूजी नगर या संस्थेच्या वतीने काल शुक्रवारी या ठिकाणी दुआ अदा करण्यात आली. यावेळी इब्राहिम मेन्शन, पहिली राबोडी नाका, राबोडी, ठाणे येथे सदर प्रसंगी सदर कार्यक्रमाला नागरिक व मुस्लिम बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते. एक मरतबा दरूद पाक पढ़ लीजिए. अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मुहम्मद अज़ीज़ान मिल्लत इस्लामिया, आज जो कादरिया मस्जिद कारी शरीफ साहब और इनकी टीम ने जो डेयरिंग का काम किया है, ये वाकई हम कहेंगे कि थाने सिटी लेवल के ऊपर इस चीज़ का इंतज़ार किया जा रहा था कि कौन सी तंजीम लीड लेके वो फ़लस्तीन के मुसलमानों की बात हम आपस में डिस्कस करें. यहाँ पर खड़े हुए नौजवान काफ़ी हैं और मैं इस चीज़ को देखता हूँ कि आज सोशल नेटवर्क के ऊपर कोई भी पीछे नहीं है. आज ये बहुत ज़रूरी है हमारे नौजवानों के लिए कि वो इंटरनेशनल लेवल के ऊपर होने वाली सियासत को समझें. 2 मिनट से ज़्यादा वक्त आपका नहीं लूँगा, मगर इतना ज़रूर बताता जाऊँगा कि वर्ल्ड वॉर 2 के बाद में 48 के बाद में जो इंटरनेशनल लेवल के ऊपर जो सिनेरियो चेंज हुआ है, अगर आप इसकी थोड़ी सी, मेरे नौजवान, अगर इसकी हिस्टोरिकल हकीकत को आप अगर समझें तो आपको पता चलेगा कि कहाँ से वो छोटा सा एक डॉट आज ग्रेटर इजराइल की बुनियाद वो रख चुका है. और उसकी जद में ये सिर्फ और सिर्फ फ़लस्तीन नहीं बल्कि पूरी दुनिया है. आज बहुत ज़रूरी है कि हमारे नौजवान इस चीज़ को समझें कि अगर कोई कंट्री 12 से 15 दिन तक अगर इस तरीके से एक वॉर लाइक सिचुएशन के अंदर इन्वॉल्व है तो वहाँ पर का रिसेशन, वहाँ पर की इकोनॉमी लैप्स हो जाएंगी. इस तरीके से जो है जो वॉर लाइक सिचुएशन जब होती है तो बहुत डिफिकल्ट हो जाता है, सर्वाइव करने के लिए बहुत मुश्किल हो जाता है वहाँ पर की इकोनॉमी को बैलेंस करने के लिए. मगर आप देखिए कि 7 अक्टूबर से लेकर के आज तक ये जिस तरीके से वहाँ पर जो आर्म्स एंड एम्यूनिशन का पहुँचना और वहाँ पर जो है एक बड़ी जंग बोल करके गरीबों को सताना, वहाँ पर के निहत्ता लोगों के ऊपर कौन सा ऐसा बॉम्ब है जो नहीं पुटअप किया गया, ये सभी चीज़ हम सोशल मीडिया के ऊपर देख रहे हैं. मेरी नौजवानों से गुजारिश है कि अपनी बात को अभी इंटेलेक्चुअल टॉक पे ले जाएं, अपनी बातों को अपने जिम्मेदारों तक जो है अब वो एक जज्बात के साथ में एक ठोस कॉन्क्रीट बात अपनी रखें और उनके पास में डेटा रखें. हमारी टॉक, हमारी बात अभी इंटेलेक्चुअल लेवल के ऊपर होना चाहिए. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत.
लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. शासकीय अधिकाऱ्याकडे 2 लाखाची खंडणी मागणाऱ्या टोळीस खंडणी विरोधी पथकाकडून अटक. दुय्यम निबंधक अधिकारी यांना तुमच्या कार्यालयात भ्रष्टाचार सुरू असून त्या बातम्या वृत्तपत्रात छापू, बदनामी करू, तुमच्या निलंबनासाठी दबाव निर्माण करून अशी धमकी देऊन 2 लाखाची खंडणी मागणाऱ्या 3 आरोपींना खंडणी विरोधी पथकाने अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. सहदुय्यम निबंधक जयंत जोपळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पत्रकार शमशाद पठाण व पत्रकार संतोष हिरे हे तक्रारदार यांच्यावर खंडणीची रक्कम देण्यासाठी दबाव यावा याकरिता त्यांच्या विरोधात बातम्या छापून आझाद मैदान मुंबई येथे वेळोवेळी उपोषणास बसून त्यांच्याकडे 2 लाख रुपये खंडणीची मागणी करत होते. त्या अनुषंगाने अप्पर पोलीस आयुक्त पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त शिवराज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त राजकुमार डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री कृष्णा गोरे, पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार राठोड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तावडे, संजय बाबर, कल्याण ढोकणे, पोलीस हवालदार योगीराज कानडे, सचिन शिंपी, संजय राठोड यांनी सापळा रचून सरोवर हॉटेल कळवा येथे तक्रारदार यांच्याकडून आरोपी संतोष हिरे, पत्रकार साप्ताहिक नवस्फूर्ती राहणार अंबरनाथ यास खंडणीची 50,000 रुपये रक्कम स्वीकारताना, तसेच आरोपी शमशाद पठाण, पत्रकार साप्ताहिक लोकराजकारण राहणार गंगापूर गाव नाशिक यास खंडणीची 1 लाख रुपये स्वीकारताना रंगेहात पकडले व त्यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान आरोपी सुभाष पाटील, माहिती अधिकारी कार्यकर्ता, तामटवाडा, नाशिक यालाही अटक करण्यात आली. या तिघांना 7 नोव्हेंबर 2023 पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये गुन्हे शाखेमध्ये अंतर्गत खंडणी विरोधी जे पथक आहे आमचे, त्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्याकडे तक्रार प्राप्त झाली की सरकारी अधिकारी जयंत जोपळे, सहदुय्यम निबंधक कळवा येथे त्यांचं ऑफिस आहे, त्यांना आपण पैसे द्या, नाही तर आपल्या खात्यामधील जे काही भ्रष्टाचार चालतो तो उघडकीस आणणार. ते कुठल्या पद्धतीचा काय त्याची काय त्यांनी माहिती दिली नाही, परंतु अशा पद्धतीनं एक्स्टॉर्शनची मागणी त्यांनी केली. त्या अनुषंगानं सहाय्यक पोलीस आयुक्त आमचे डोंगरे साहेब, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे साहेब, API गोरे साहेब आणि त्यांची पूर्ण टीम या माहितीची त्यांनी शहानिशा केली आणि याच्यामध्ये ट्रॅप आयोजित केला असता याच्यामध्ये रंगेहात आपल्याला 2 लाख घेताना 3 आरोपी याच्यामध्ये आपण अरेस्ट केले. याच्यामध्ये सुभाष पाटील, माहिती अधिकार कार्यकर्ता, नाशिकहून आहे. दुसरा शमशाद पठाण, संपादक साप्ताहिक लोक राजकारण म्हणून, हा पण नाशिकचा आहे. आणि संतोष हिरे हा पत्रकार जो आहे साप्ताहिक नवस्फूर्ती, हा बदलापूरचा आहे, ठाण्यामधला. तर या तिघांना आपण पकडलेला आहे. यांनी 2 लाखाची मागणी केली होती. याच्यामधील एक जो पत्रकार आहे तो सुरुवातीला यांनी पैसे मागणी केली, त्याच्यामध्ये यांनी दिली नाही, त्यांनी जुमानलं नाही, म्हणून ते जाऊन आझाद मैदान इथं जाऊन उपोषणाला बसले आणि त्या उपोषणाला बसून पाठीमागं त्या अधिकाऱ्याचा बॅनर लावून त्याचे फोटो ह्यांना व्हॉट्सअपवरती पाठवले की अशा पद्धतीनं तुम्ही जर पैसे दिले नाहीत तर आम्ही तुमच्याविरुद्ध कारवाई केल्याशिवाय थांबणार नाही. म्हणजे एक प्रकारचा दबाव त्यांच्यावरती त्यांनी आणला आणि ज्यावेळेस अशी तक्रार प्राप्त झाली त्यावेळेस यशस्वीरित्या सापळा आयोजित करून खंडणी विरोधी पथकाने यामध्ये 3 आपण आरोपी अरेस्ट केलेले आहेत. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466.
वनवासी कला प्रदर्शनचे उद्घाटन संपन्न. जनजाती समाजाच्या कलागुणांचा व अंगीभूत कौशल्यांचा विकास व्हावा तसेच या आधारित रोजगार निर्मितीचे साधन उपलब्ध करून देण्याच्या हेतूने वनवासी कल्याण आश्रम ठाण्यात गेली 26 वर्षे वनवासी कला प्रदर्शन आयोजित करत आहे. यावर्षी हे कला प्रदर्शन ठाण्यातील लोढा पॅराडाईज येथील क्लब हाऊसमध्ये 4 ते 6 नोव्हेंबर दरम्यान सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत सुरू राहील. महाराष्ट्राच्या विविध जनजाती क्षेत्रातून तसंच दुर्गम भागातील जनजाती कलाकारांनी बनवलेल्या वस्तू या प्रदर्शनात विक्रीसाठी ठेवल्या आहेत. यामध्ये जव्हार, मोखाडा, खोडाळा, नाशिक, मेळघाट, माणगाव, कोठिंबे इत्यादी ठिकाणाहून कलाकार सहभागी झाले आहेत. त्यांनी विविध वस्तू जसे वारली चित्रकला असलेले लाकडी ट्रे, वॉल हँगिंग, पेपरच्या लगद्याच्या वस्तू, पर्यावरणपूरक आकर्षक आकाशकंदील तसंच पापड, कुरडया, पीठ इत्यादी वस्तूंचा समावेश आहे. आज ठाणे शहराचे आमदार श्री संजय केळकर, HD फायर प्रोटेक्ट प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालिका श्रीमती परिका घोटीकर व परिवर्तन महिला संस्थेच्या संचालिका श्रीमती वर्षा परचुरे आणि ठाणे महानगरच्या अध्यक्षा श्रीमती आशाताई कुलकर्णी यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. या 3 दिवसीय प्रदर्शनाला जास्तीत जास्त ठाणेकरांनी भेट द्यावी आणि जनजाती कलाकारांची दिवाळी आनंदात साजरी होण्यासाठी त्यांच्या वस्तू विकत घेऊन हातभार लावावा असे आमदार श्री संजय केळकर यांनी आवाहन केले. छंद वर्ग घेण्यात आले. या छंद वर्गामध्ये अनेक गोष्टी टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करणं, मुखवटे बनवणं, त्यानंतर स्कॉलरशिपचा सराव वर्ग आपण घेतो. ही जी स्कॉलरशिपची मुलं आहेत त्यांना मोठे ट्युशन क्लासेस लावणं शक्य होत नाही, तर आपले कार्यकर्ते जे जातात 8वीच्या मुलांसाठी आपण हा स्कॉलरशिपचा वर्गाची तयारी हे आपले कार्यकर्ते घेतो. जवळजवळ 30 मुलांना त्याचा एक लाभ मिळतो. गेल्या वर्षी जवळजवळ त्या छंद वर्गामध्ये 50 मुलं सहभागी झाली. नमस्कार, मी रमेश पांडे, वनवासी कल्याण आश्रम सचिव. आजपासून पुढचे 3 दिवस ठाण्यामध्ये लोढा पॅराडाईज क्लब हाऊस इथे वनवासी कल्याण आश्रम एक वनवासी कला प्रदर्शन आयोजित करत आहे. या कला प्रदर्शनामध्ये महाराष्ट्रातल्या अतिशय दुर्गम भागातल्या आदिवासी बंधू भगिनींना आपण इथे आमंत्रित केलं आहे की असे आदिवासी कलाकार की ज्यांनी अतिशय दुर्गम भागात राहतात आणि ते त्यांच्या घरी अर्थार्जनासाठी ज्या काही वस्तू बनवतात त्या वस्तूंना ते इथे घेऊन येतात आणि त्याची विक्री करतात. आश्रम महाराष्ट्र आणि तृप्ती सुर्वे यांचा रुचित प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून आज या वनवासी निरनिराळ्या वस्तूंचं प्रदर्शन, वनौषधींचं प्रदर्शन आणि विक्री याचं आजपासून उद्घाटन झालेलं आहे. आणि वनवासी बांधवांना ताकद देण्याचं काम अशा प्रकारच्या प्रदर्शनामधून मिळतं आहे आणि त्यांना प्रोत्साहन देणं, त्यांना पाठबळ देणं हे नागरिकांचं काम आहे. ठाणेकर नेहमीच याच्यामध्ये हिरिरीने भाग घेतात. नमस्कार, वनवासी कल्याण आश्रम आणि रुचित प्रतिष्ठानतर्फे आज इथे निरनिराळ्या वस्तूंचं प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे. वनवासी कल्याण ही संस्था गेली अनेक वर्ष सातत्याने आदिवासी पाड्यांमध्ये खूप चांगलं काम करते आणि आदिवासी समाज अतिशय कौशल्यतेने चांगल्या वस्तू बनवण्यामध्ये त्यांचं नाव आहे. खूप सगळे चांगले कलाकार आहेत. फक्त या बनवलेल्या वस्तूंना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळावा यासाठी वनवासी कल्याण आश्रमातर्फे अनेक भागांमध्ये अशी विविध प्रदर्शनं भरवण्यात येतात. आणि आज नमस्कार, मी रुचित प्रतिष्ठान अध्यक्ष सौ तृप्ती सुर्वे. आज आमच्या इथं आमच्या प्रतिष्ठानातर्फे आणि वनवासी कल्याण आश्रमातर्फे लोढा पॅराडाईज क्लब हाऊसमध्ये प्रदर्शन भरवण्यात आलेले आहे. या प्रदर्शनामध्ये दिवाळीनिमित्त आपण लागणाऱ्या वस्तू असू दे किंवा वनवासी संस्थेतर्फे आदिवासी लोकांकडनं बनवल्या जाणाऱ्या घरगुती वस्तू, तांदूळ असू दे किंवा त्याचबरोबर आपण त्यांच्या हाताने बनवलेल्या हस्तोद्योगाविषयी काही वस्तू इथं आपण त्या ठिकाणी ठेवण्यात आल्या. यांची विक्री इथं ठेवली गेलेली आहे. त्याचबरोबर काही आपल्याकडे असे स्टॉल आहेत की नाडी परीक्षण करून तुम्हाला औषधं बनवून मिळतील. घरगुती बनवलेले पापड असू दे, त्याचबरोबर त्यांच्या हाताने बनवलेले वारली पेंटिंग, अशा विविध वस्तूंचं त्या ठिकाणी लोकांनी लाभ घ्यावा. आणि नमस्कार, मी नक्षत्र सोनकर, आदिवासी मोर्चा अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी. आज वनवासी कल्याण आश्रम
आश्रमतर्फे जो आदिवासींसाठी इथे प्रदर्शनी लागलेली आहे, त्यासाठी सर्वांनी आवर्जून भेट द्यावी ही मी नम्र विनंती करते. ठाणे शहरात श्रीमद भागवत कथा उत्साहात व भक्तिभावाने संपन्न. अखिल महाराष्ट्र गुजराती समाज प्रणित श्रीमद भागवत कथा सप्ताहाचे आयोजन घोडबंदर रोडवरील ओवळा परिसरातील समारंभ लॉन येथे रविवार दिनांक 29 ऑक्टोबर रोजी सदर कार्यक्रमाला भाविक भक्तांच्या उद्दंड प्रतिसादाने सुरुवात झाली. 29 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर दरम्यान सदर कार्यक्रमाचे आयोजन अखिल महाराष्ट्र गुजराती समाज व समाजरत्न डॉक्टर नानजीबाई खिमजीबाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. आज या कार्यक्रमाची सांगता मोठ्या थाटामाटात आणि महाप्रसादाने झाली. त्यात हजारो श्रोत्यांची उपस्थिती होती. कथा ऐकण्याचा पूर्ण फायदा कथेचे मुख्य श्री शरदभाई व्यास यांच्या मुखपत्रातून निघणारी अमृतवाणी ऐकण्यासाठी दूरदूरवरून लोक येत असल्याचे दिसून आले. त्यात महिलांची संख्या अधिक असल्याने त्यांचा व्यासपीठावर सत्कार करण्यात आला. पाहुणे म्हणून त्यांना सन्मानित केले. शनिवारी यज्ञ हवनाने सांगता झाली. महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला. संयोजक बारड परिवार व धनलक्ष्मीबेन नानजीबाई ठक्कर ठाणावाला परिवार आदींच्या अथक परिश्रमाने हा भव्य कार्यक्रम संपन्न झाला. संस्थेच्या वतीने सर्वांचे आभार मानण्यात आले. स्वर्गीय धनलक्ष्मीबेन नानजीबाई ठक्कर यांच्या स्मरणार्थ नानजीबाई ठक्कर यांच्या हस्ते ब्राह्मणांना कपडे व भेटवस्तूही यावेळी देण्यात आल्या. जय भगवान, जय भगवान, जय भगवान, जय भागवत. ये हमारे रिसोर्ट के अंदर 29 तारीख से भागवत शुरू हुई. आज 7वां दिन है. आज विराम है भागवत का. और हमारे पूज्य दादा जो प्रवचन में भागवत में बता रहे हैं बहुत मर्म है. हम जब मर्म घर में ले जावे तो हमारे घर में कभी दुख नहीं आवे. मगर कुछ लोग क्या करते हैं, भागवत सुनते हैं और कपड़े झाड़ के निकल जाते हैं, तो उससे कोई फायदा नहीं होता है. तो हमारे घर में जब ये मर्म ले जावे तो मैं बरसों से कह रहा हूँ, घर मंदिर जैसा बनाओ और घर की स्त्री लक्ष्मी है. अभी वही बात चल रहा है. पार्वती जी भी लक्ष्मी का रूप था. लक्ष्मी उसका कर्म लेके हमारे घर में आती है और उससे हम सुखी होते हैं. बाळखुम ते भाईंदरपाडा गायमुख कोस्टल रोड बाधित 49 भूखंडधारकांना भोगवटा वर्ग 2 विकास हक्क प्रमाणपत्राचा होणार फायदा. भूखंडधारक किंवा शेतकरी यांना सरकारकडून मिळालेल्या जमिनींचे पुन्हा सरकारी कामांसाठी हस्तांतरण करण्याची प्रक्रिया सुरळीत झाल्यानंतर मौजे कावेसार येथील पहिल्या 2 भूखंडधारकांना शुक्रवारी महापालिका आयुक्त श्री अभिजित बांगर यांच्या हस्ते विकास हक्क प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. बाळखुम ते भाईंदरपाडा गायमुख कोस्टल रोडसाठी सुरू असलेल्या भूसंपादनाला त्यामुळे वेग येणार आहे. सरकारकडून मिळालेल्या जमिनींचा भोगवटा वर्ग 2 मध्ये समावेश होतो. बाळखुम ते भाईंदरपाडा गायमुख हा सुमारे 14 किलोमीटर खाडीलगतचा रस्ता ठाणे महानगरपालिका आणि MMRDA यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित करण्यात येत आहे. या प्रकल्पात लागणारी बहुतांश जमीन ही भोगवटा वर्ग 2 मध्ये येते. या भागात बाळखुम 4, कोलशेत 10, कावेसर 22 आणि वडवली 17 असे एकूण 49 भूखंडधारक आहेत. त्यापैकी बहुतांश गावातील शेतकऱ्यांनी TDR करिता अर्ज केले आहेत. ठाणे शहरातील वाहतूक कोंडींवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी बाळखुम ते गायमुख कोस्टल रोड अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे कोस्टल रोडसाठी आवश्यक जमीन प्राधान्याने उपलब्ध करून देण्यासाठी ठाणे महापालिका प्रयत्नशील आहे. त्याचवेळी ज्या भूखंडधारकांची शेतकऱ्यांची जमीन कोस्टल रोडमुळे बाधित होत आहे अशा भूखंडधारकांना जमिनीच्या मोबदल्यात TDRचे वाटप विनासायास होईल, तेही तेवढेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे भूसंपादन प्रक्रियेत भूखंडधारकांना सर्वतोपरी सहकार्य करून लवकरात लवकर TDR प्रमाणपत्र मिळवून देण्यास महापालिका कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन आयुक्त श्री बांगर यांनी यावेळी केले. यावेळी आयुक्त श्री बांगर, निवासी उपजिल्हाधिकारी श्री सुदाम परदेशी, सहाय्यक संचालक संघरचना श्री सतीश उगले, शहर विकास व नियोजन अधिकारी श्री शैलेंद्र बेंडाळे आदी उपस्थित होते.